प्रेस मीडिया लाईव्हचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याला माझा सलाम। ॲडव्होकेट अयूब शेख। पत्रकारांनी सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज। फिरोज मुल्ला। प्रेस मीडिया लाईव्ह कोल्हापूर। प्रेस मीडिया लाईव्हच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम माजी नगरसेवक माननीय अयूब भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। एकूण 60 मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट अयूब शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रेस मीडिया लाईव्हचे उल्लेखनीय कार्य असून ते पत्रकारितेच्या माध्यमातून पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे ते काम करतात। हे काम तितके सोपे नाही। खरोखरच मेहबूब सरजे खान यांचे काम कौतुकास्पद आहे। त्यांच्या कार्याला माझा सलाम। या कार्यक्रमाचे आयोजन प्रेस मीडिया लाईव्ह मुख्य संपादक मेहबूब सरजे खान यांनी केले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सिने अभिनेत्री पद्मजा खटावकर, कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंगचे कादरभाई मलबारी, शांताई ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब कांबळे, मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य रिपाई सचिन खरात गट व पत्रकार फिरोज मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून फिरोज मुल्ला सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आता सध्या काळाची गरज आहे की पत्रकाराने निर्भीडपणे पत्रकारिता केली पाहिजे, परंतु दुर्दैव असं आहे की खरं लिहिलं आणि सत्य जनतेसमोर आणलं की पत्रकारांना सरकारच्या दबावाखाली होणाऱ्या कारवाईला घाबरून गप्प बसावं लागत आहे। पण घाबरून चालणार नाही, त्याला निर्भीडपणे त्यास लिहावं लागेल। जनतेला जागृत करून असत्याच्या विरुद्ध सत्य बोलायला ताकद दिली पाहिजे। आणि आता खोटा इतिहास, खोटं लेखन आणि फक्त हिंदू मुस्लिम या विषयाकडून जनतेची दिशाभूल केली जाते। जनतेचे खरे प्रश्न महागाई, युवक, बेरोजगारी, शैक्षणिक, आर्थिक, मुलीवर महिलेवर होणारे अन्याय, अत्याचार रोज होत आहेत। यावर सरकार गंभीर विचार करत नाही। त्यामुळे जनता अजूनही सरकारकडून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, पण न्याय मिळत नाही तोपर्यंत जनतेला संविधानिक मार्गाने लढावं लागेल, बोलावं लागेल। गप्प बसून चालणार नाही। आपण लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारले पाहिजेत। आपला देश संविधानाने चालतो आणि त्याला जपणं आपले प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे। अशा प्रकारे महत्त्वाच्या विषयावर जनतेसमोर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रमुख दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज आयवळे यांनी प्रेस मीडिया लाईव्हच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। दैनिक गगनगिरीचे संपादक श्री सुभाष भिके कोल्हापूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पत्रकारिता करणे एवढे सोपे राहिलेले नाही, पांढरा हत्ती पोचल्यासारखे आहे। पत्रकारितेचे काम करत पुरस्काराचे कार्यक्रम घेऊन त्यांना ऊर्जा देण्याची प्रेस मीडिया लाईव्ह करत असते। आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहू असे श्री सुभाष भिके यांनी सांगितले। कोल्हापूर मुस्लिम बोर्डचे प्रशासक श्री कादर मलबारी यांनी प्रेस मीडिया लाईव्हच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले। ते म्हणाले की मेहबूब सरजे खान हे प्रत्येक वर्षी पुरस्कार वितरण सोहळ्याचे कार्यक्रम घेतात, ते उल्लेखनीय आहे। आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू। सिने अभिनेता श्री मोहम्मद रफिक मांगुरे यांनी प्रेस मीडिया लाईव्हच्या कामाचे कौतुक करून त्यांनी त्यावेळी संपादक मेहबूब सरजे खान यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या। इचलकरंजीतून पुणे येथे जाऊन मीडिया क्षेत्रात राहून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव केले आहे। आम्हा सर्व इचलकरंजीकरांना त्याचा अभिमान आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केले। पाहुण्यांचे स्वागत सौ प्रमोदिनी माने यांनी केले। ते कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम पुणे एक्सप्रेसचे पश्चिम महाराष्ट्र संपादक श्रीकांत कांबळे, प्रेस मीडिया लाईव्हच्या पश्चिम महाराष्ट्र संपादिका सौ प्रमोदिनी माने, जाहिरात प्रतिनिधी सौ अनिता पाटील, कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी कांबळे यांनी घेतले। शेवटी आभार प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक मेहबूब सरजे खान यांनी मानले।